नीट पेपर फुटी प्रकरणी नवी माहिती समोर आलेली आहे। मनीषा हवालदारसह तिच्या पतीचाही नीट प्रकरणामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। अटकेतील तेजस शहाच्या चौकशीतून माहिती समोर आली आहे। हवालदारनं भौतिक शास्त्राचे प्रश्न तोंडी सांगितल्याची शहाची माहिती, तर हवालदारनं सांगितलेले प्रश्न लिहून घेतल्याचीही शहानं माहिती दिलेली आहे। हवालदारनं सांगितलेले अनेक प्रश्न नीट परीक्षेत आल्याचं तपासात समोर आलंय। शहानं लिहून घेतलेले प्रश्न मनीषा हवालदारच्या पतीला पाठवले। संजय हवालदारनं तेजस शहाचा मोबाईल नंबर गॉड नावानं सेव्ह केलेला होता। नीट प्रकरणामध्ये पहिलाच डॉक्टर आता सीबीआयच्या अटकेत। डॉक्टर मनोज शिरुरेला सीबीआयने अटक केली। मोठेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेनं नीटचा पेपर दिलेला होता। मोठेगावकरच्या मुलासाठी मनोज शिरुरेनं पेपरची व्यवस्था केली। आरोपी प्रल्हाद कुलकर्णीकडून केमिस्ट्रीचा पेपर घेतला होता। मोठेगावकरच्या मुलासह इतर 2 विद्यार्थ्यांना हा पेपर दिला होता। बाकी 2 विद्यार्थी कोण? सीबीआयकडून आता त्याचा छडा लावला जातोय। आणखी काही डॉक्टर गळाला लागण्याची शक्यता या सगळ्या प्रकरणात व्यक्त केली जाते। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातील एक महिला प्राध्यापक ही सीबीआयच्या रडारवर आहे। ही महिला प्राध्यापक एनटीए कडील समितीमध्ये केमिस्ट्री विषय तज्ञ असल्याची माहिती आहे। महिलेनं मनीषा मांढरे सोबत केमिस्ट्रीचे प्रश्न शेअर केले होते। महिला प्राध्यापकाला सीबीआय कडून अटक केली जाण्याची शक्यता आहे।